अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी होतो। आज उपस्थित असलेले सर्व माझ्या पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो। आदिवासी विभागाच्या माध्यमातून दिनांक 16 तारखेला होऊ घातलेल्या शैक्षणिक वर्ष आणि दिवसाच्या निमित्तानं आदिवासी विकास विभागानं अतिशय चांगला आणि धोरणात्मक निर्णय यावर्षी घेतलेला आहे। दिनांक 16 तारखेला होऊ घातलेल्या शैक्षणिक सत्राच्या दिवशी प्रथम दिवशी आदिवासी विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, आदिवासी विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून दिनांक 16 तारखेला ज्या दिवशी प्रथम दिवस शाळेचा आहे त्या दिवशी सर्वांनी शासकीय आश्रमशाळेमध्ये जाऊन प्रवेश उत्सव साजरा करावा असा निर्णय घेतलेला आहे। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा, पालकांमध्ये एक सहानुभूतीचं आणि प्रेमाचं आणि विश्वासाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे। सोबतच यावर्षी आदिवासी विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा संकल्प केलेला असल्यामुळे आदिवासी विभागाच्या माध्यमातून दिनांक 16 तारखेला प्रवेश उत्सव शासकीय आश्रमशाळेमध्ये सुरू करत आहे। अशाच प्रकारची आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहिती द्यायची असल्यामुळे आपण इथं आलात। आमच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, आदिवासी समाजांना आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रवेश उत्सवाच्या निमित्तानं बातमी आपल्या सर्व समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी अपेक्षा करतो। आणि सर्व लोकप्रतिनिधी, आदिवासी विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, स्वतः मी मुंडेगाव या गावाला प्रवेश उत्सव साजरा करायला शासकीय आश्रमशाळेमध्ये जात आहे। अशा प्रकारचं आदिवासी विभागानं नियोजन केलेलं आहे। आदिवासी विभागाने केलेलं नियोजन आपण सर्व स्तरापर्यंत पोहोचावं अशी अपेक्षा करतो, विनंती करतो। खूप खूप धन्यवाद। याच्यामध्ये भरती प्रक्रिया देखील राबवणार असल्यामध्ये भरती प्रक्रिया आदिवासी विभागात शिक्षक भरती करण्यात येणार आहे। कशा पद्धतीने शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे। तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेस अपार या संघटनेने सर्वे केला होता आणि त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबत बरेचसे अडचणी निर्माण झाल्या, अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या। त्यामुळे यावेळेस शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये एकही वर्गाला शिक्षक नाही बा, अध्ययनाने अध्यापन करणारा शिक्षक नाही, विद्यार्थ्यांना शिकवल्या जात नाही, तासिका होत नाही, अशा प्रकारची तक्रार होऊ नये म्हणून आम्ही यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही बाह्य स्तरावरची शिक्षक भरती तात्पुरती करून विद्यार्थ्याचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हाच उद्देश या बाह्य स्तरावरच्या शिक्षकाच्या माध्यमाचा विषय आहे, बाकी कुठलाही नाही। वसतिगृह समन्वय समितीतील नेमलेली आहे, जी समिती आहे ती नेमकी काय काम करणार आहे, नंतर काय उद्देश? एक शाळा समिती जशी असते अशाच प्रकारची आश्रमशाळेला सुद्धा, शासकीय आश्रमशाळेत सुद्धा एक समिती असावं। त्या समितीच्या माध्यमातून नियमितपणे त्या आश्रमशाळेमध्ये कुठल्या अडचणी आहे, कुठल्या सुधारणा केल्या गेल्या पाहिजे, अशा प्रकारची समिती गठीत करून नियमितपणे सातत्याने बैठकीच्या माध्यमातून ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण माहीत व्हावं हाच उद्देश आहे। 7 सदस्य असेल। आम्ही त्या विद्यार्थ्यांना विश्वास घेऊन त्यांना जनजागृती करण्यात आहे। जसा शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पाहिजे,
शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं गेलं पाहिजे, त्यांना असं वाटलं पाहिजे की आपले कोणीतरी आहे, आम्ही शाळेत पहिल्या दिवशी आलो, आपला माणूस आला, आपला माणूस स्वागतासाठी आला, आमचं कोणीतरी, आमचा पालक आला बा. आमचे आदिवासी विभागामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा आमचा पालक आहे आणि विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक यांचा एक अतिशय चांगला समन्वय राहिला पाहिजे, कोऑर्डिनेशन राहिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून विश्वास संपादन झाला पाहिजे, हाच विषय आहे. 100% आमचं नियोजन झालेलं आहे. कोणत्या आश्रमशाळेत, शासकीय आश्रमशाळेत जाणार आहे दिनांक 16 तारखेला आमच्याजवळ यादी तयार आहे. त्यामुळे आम्ही 2-3 महिन्यापासून आम्ही वर्कआउट करत आहे. तुम्हाला आठवत असेल की चिमुकल्यांशी संवाद हा अतिशय चांगला आम्ही महाराष्ट्रात उपक्रम राबवलेला आहे आणि त्या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी एवढा सहमती दर्शवलेली आहे का एक नंबर. त्यामुळे यावेळेस आमची पहिली वेळ आहे. आदिवासी विभागानं हा निर्णय घेतलेला आहे. प्रथम वर्ष असल्यामुळे कदाचित काही चुका राहू शकते, परंतु भविष्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की शाळेच्या येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वागत झालं पाहिजे, सन्मान झाला पाहिजे, त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे आणि त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, हाच उद्देश आहे. या भरती ज्या आहेत त्या बाह्य स्रोतात म्हणजे आउटसोर्स करून केल्या जाणार, नेहमी आउटसोर्स करून ज्या प्रक्रिया पार पडते प्रश्नचिन्ह आणि अनेक अडचणी उपस्थित, कशा लक्ष दिलं जाणार आहे आउटसोर्सिंग? नाही, याच्यात काही आता आउटसोर्सिंग म्हणजे नेमकी कशी भरती? पात्र शिक्षक DED-TET असणारे जे शिक्षक आहे त्यांना प्राधान्य देऊन शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान कदापि होणार नाही. अध्ययन चांगलं झालं पाहिजे, हाच उद्देशाचा भरती आहे. आश्रमशाळांच्या वसतिगृहाचा मोठा प्रश्न समोर येतो. त्यांना व्यवस्थित जेवण मिळत नाही. शिक्षक असतात तिथे शिक्षक व्यवस्थित शिक्षण देत नाही. त्याचबरोबर तिथेच राहायला पाहिजे त्या शिक्षकांनी असा नियम आहे, परंतु ते तिथे राहत नाही. शाळा घरी जातात आणि शिपायांच्या भरोश्यावर सगळे विद्यार्थी असतात आणि त्यातून अनुचित प्रकार सुद्धा घडतात. त्यामुळे यावर्षीपासून काही त्यासाठी नियोजन केलेलं आहे. आदिवासी विभाग सज्ज आणि सावध झालेला आहे. शासकीय आश्रमशाळेमध्ये होणाऱ्या अडचणी ज्या आहे, येणाऱ्या अडचणी आहे, आरोग्य असेल, भोजन असो, सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी लक्ष ठेवून आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना त्रास जाणार नाही, अडचण जाणार. खूप खूप धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.